नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य यांची कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी कादंबरीचा भाग माझ्या चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रांनो, सुरू करूयात. सुरेश वैद्य लिखित निमित्त मात्र या कादंबरीचा भाग पहिला. हॉटेल अजंठा पॅलेसच्या त्या विस्तीर्ण हॉलमध्ये बसून मी शांतारामची वाट बघत होतो. आता रात्रीचे 11:30 वाजत आले होते आणि ह्या पठ्ठ्याचा अजून पत्ता नव्हता. अजंठाचा असिस्टंट मॅनेजर सिन्हाशी एका केसच्या दरम्यान आमची ओळख झाली होती. तेव्हापासून आम्ही एकदा तरी त्याच्या हॉटेलमध्ये येऊन त्याचा पाहुणचार घ्यावा म्हणून सिन्हा आग्रह करत होता. पण मनात असूनही वेळेअभावी आम्हाला त्याचं आमंत्रण स्वीकारता आलेलं नव्हतं. पण आज तो योग आला होता. सध्या आमच्या हातात कुठलीच केस नव्हती, त्यामुळे मी जाम बोर झालो होतो. म्हणून आज सिन्हांचं आमंत्रण स्वीकारलं होतं. शांतारामनंही यायचं कबूल केलं होतं, पण हॉलच्या डायसवर हॉटेलचा कलावृंद एक एक ॲटम पेश करून उपस्थित कस्टमर्सचं मनोरंजन करत होता. हॉटेल अजंठा पॅलेस हे 3 स्टार हॉटेल असल्यामुळे इथे उपस्थित असलेले सगळेच कस्टमर्स हायफाय होते. त्यातही बड्या बापाच्या श्रीमंत पोरापोरींचा भरणा जास्त. तोकड्या कपड्यातल्या नर्तकींना आणि पॉप गायिकांनी गायलेल्या गाण्यांना ते भरभरून प्रतिसाद देत होते. मला या असल्या पॉप म्युझिकमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना तर मला त्यातलं ओ का ठो कळत नव्हतं. त्या बाबतीत मी अगदीच हा होतो. साहजिकच तिथे बसून मी जाम कंटाळलो होतो. केवळ सिन्हाचा आग्रह आणि शांताराम येईल ह्या आशेनं मी एवढा वेळ थांबलो होतो. नाहीतर विल्सचा एक कश घेत मी रिस्टवॉचमध्ये बघितलं, 12 वाजत आले होते. शांताराम येण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली होती. त्याची वाट बघत आणखीन इथे वेळ घालवण्यात काहीही अर्थ नव्हता. मनातल्या मनात शांतारामला शिव्या घालत मी विल्सची राख ॲस्ट्रेत झटकली. त्याचवेळी आज रात्रीचा शेवटचा ॲटम पेश होत असल्याची अनाऊन्समेंट झाली. अर्थात मला त्यात कसलं स्वारस्य नव्हतं. विल्सचा एक शेवटचा कश घेऊन मी सिगरेट ॲस्ट्रेमध्ये चिरडली आणि उठायची तयारी केली. जाण्यापूर्वी सिन्हाचे आभार मानून त्याचा निरोप घ्यावा म्हणून मी हॉलवरनं नजर फिरवली. सिन्हाचा शोध घेत असताना माझी नजर हॉलच्या दरवाजाकडे गेली तर दारात 3 व्यक्ती उभ्या होत्या. त्या तिघांकडे बघताना नकळत माझं कुतूहल जागं झालं होतं, कारण अजंठा पॅलेससारख्या तारांकित हॉटेलच्या वातावरणात ते तिघेही अजिबात मॅच होत नव्हते. त्या तिघांच्याही चेहऱ्यावरनं आणि वेशभूषेवरनं ते निर्ढावलेले गुंड वाटत होते. त्या तिघांना बघता जाण्यासाठी उठलेला मी पुन्हा खुर्चीत बसलो. दारात उभं राहून त्यांनी एकवार सगळ्या हॉलवरनं नजर फिरवली आणि मग दारातनं आत येत टेबलांच्या मधून वाट काढत ते माझ्याच टेबलच्या दिशेनं यायला लागले. त्यांच्यापैकी एकाची उंची किमान 6 फूट असावी. उंचीला शोभेल असं त्याचं शरीर दणकट होतं. दुसऱ्याची उंची आणि शरीर सर्वसाधारण होतं. तिसरा काहीसा बुटका होता, पण शरीरानं तो चांगला मजबूत वाटत होता. तिघेही माझ्या उजव्या बाजूला असलेल्या एका टेबलवर येऊन बसले. त्या टेबलावर आधीपासून एक 27-28 वर्षाचा रुबाबदार तरुण बसला होता. हातातल्या मोबाईलशी चाळा करत असलेल्या त्या तरुणाच्या अंगावर एक अतिशय उंची कपड्याचा सूट होता. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर सोन्याचं रिस्टवॉच होतं, तर उजव्या हातात तसंच सोन्याचं ब्रेसलेट होतं. त्याच्या एकूणच दिसण्यावरनं तो कोणी श्रीमंत घरातला तरुण असावा हे अगदी स्पष्ट दिसत होतं. ती 3 गुंड टाईप माणसं त्या तरुणाच्या समोर येऊन बसल्यावर त्या तरुणानं आपल्या आजूबाजूच्या टेबलांवरनं नजर फिरवली. बहुतेक आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे ना याची तो खात्री करून घेत असावा. मी एक नवीन विल्स काढून शिलगावली आणि त्यांच्याकडे लक्ष नसल्याचं दाखवलं.
तो तरुण आता किंचित पुढे झुकून समोर बसलेल्या त्या तिघांशी काहीतरी बोलत होता आणि ते तिघही अतिशय शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते. एक श्रीमंत, सभ्य, सुसंस्कृत दिसणारा तरुण गुंड वाटणाऱ्या त्या तिघांशी एवढ्या जवळकीनं बोलत असल्याचं बघून मी काहीसा चकित झालो होतो. नेहमीप्रमाणे माझ्या मनातलं कुतूहल जागं झालं होतं. माझं सगळं लक्ष आता त्या चौघांवर केंद्रित झालं होतं. तो तरुण अतिशय गंभीर चेहऱ्यानं त्या तिघांना काहीतरी समजावून सांगत होता आणि ते तिघेही अधूनमधून मान डोलवत होते. मी व्हील्सचे कश घेत त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होतो, पण एकतर 2 टेबलांमध्ये तसं बऱ्यापैकी अंतर होतं आणि दुसरं म्हणजे तो तरुण इतक्या हलक्या आवाजात बोलत होता की त्याच्या बोलण्यातला एक शब्दसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता. त्याचवेळी हातातला माईक सांभाळत डायसवर आलेला अनाउन्सर समोर बसलेल्या कस्टमर्सना उद्देशून बोलत होता. लेडीज एंड जेंटलमैन, अब आज रात का आखिरी प्रोग्राम शुरू होने जा रहा है और ये प्रोग्राम पेश करने आ रहा है आपका चहेता पॉप सिंगर वन एंड ओनली रॉजर डिकास्टा. हे ऐकताच हॉलमधल्या तरुणींनी, स्त्रियांनी एकच जल्लोष केला. त्यांनी मारलेल्या आरोळ्यांनी, टाळ्यांनी सगळा हॉल भरून गेला. आत्तापर्यंत पेश झालेल्या कुठल्याच प्रोग्रॅमला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नव्हता. मग हा जो कोणी रॉजर डिकास्टा होता त्याच्यामध्ये असं काय होतं की त्याचं नाव ऐकत्या क्षणी ह्या तरुणी एवढ्या उत्तेजित झाल्या होत्या? माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर काही क्षणात मला मिळालं. डायसवर एक 28 ते 30 वर्षाचा तरुण प्रकट झाला होता. त्या तरुणाचं व्यक्तिमत्व कमालीचं आकर्षक होतं, एखाद्या सिनेनटासारखं. तरुण मुलींमध्ये तो लोकप्रिय असल्याचं तेही महत्त्वाचं कारण असावं. तो तरुण रॉजर डिकास्टा डायसवर येताच पुन्हा एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. रॉजी रॉजी अशा आरोळ्या ठोकत तरुण मुलींनी पुन्हा एकदा हॉल डोक्यावर घेतला. पण ज्या क्षणी रॉजरनं आपल्या गळ्यात अडकवलेल्या गिटारची तार छेडली आणि एक इंग्लिश प्रेमगीत गायला सुरुवात केली, त्या क्षणी संपूर्ण हॉलमध्ये पिन ड्रॉप शांतता पसरली गेली. सगळेजण अतिशय तन्मयतेनं, विशेषतः तरुणी, आपला सगळा जीव कानात एकवटून रॉजरचं गाणं आणि तो छेडत असलेल्या गिटारमधून निर्माण होणारे सूर ऐकण्यात तल्लीन होऊन गेल्या होत्या. रॉजरच्या आवाजात एक प्रकारची आर्तता आणि गोडवा होता, हे मान्य करायलाच हवं होतं. अर्थात मला त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. माझं सगळं लक्ष होतं ना ते बाजूच्या टेबलकडे. संपत आलेली व्हील्स ॲस्ट्रे चिरडत मी बाजूच्या टेबलकडे नजर वळवली. तो तरुण आता डोळ्यांनी रॉजरकडे इशारा करत समोर बसलेल्या तिघांना काहीतरी सांगत होता आणि ते तिघेही तल्लीन होऊन गाणाऱ्या रॉजरकडे अतिशय लक्षपूर्वक बघत होते. माझी उत्सुकता आता आणखीन वाढली. ही नेमकी काय भानगड आहे ह्याचा मी विचार करत होतो. तो तरुण रॉजरकडे इशारा करून काय सांगत होता आणि ते तिघे एवढं लक्षपूर्वक रॉजरकडे का पाहत होते? कुठेतरी पाणी मुरत होतं हे मात्र नक्की. मुळात त्या तरुणाचा त्या तिघांशी असलेला संबंधच मला कुठेतरी खटकत होता. काही वेळानं गाणं संपलं आणि पुन्हा एकदा सगळा हॉल टाळ्यांच्या कडकडाटानं दणाणून गेला. तरुणींचा एक ग्रुप वन्स मोर म्हणून ओरडायला लागला. रॉजरनी अतिशय नम्रपणे वन्स मोरच्या मागणीला नकार दिला आणि डायसच्या उजव्या बाजूला असलेल्या दारातून तो आत निघून गेला. आज रात्रीचे सगळे मनोरंजनपर कार्यक्रम समाप्त झाले होते, त्यामुळे सगळेजण उठून डिनरसाठी डायनिंग हॉलच्या दिशेनं जाऊ लागले होते. सिन्हाचा निरोप घेण्यासाठी मीही खुर्चीतनं उठलो आणि त्याचवेळी मी बघितलं की तो तरुण डायनिंग हॉलकडे न जाता आपल्या तिघा साथीदारांबरोबर हॉलच्या बाहेर जाणाऱ्या दाराकडे निघाला होता. मला तो तरुण आणि त्याच्याबरोबरच्या तिघा जणांचं वागणं संशयास्पद वाटायला लागलं होतं. काहीतरी नक्की घडणार अशी शंका मनात जोर धरायला लागली होती. माझी ही शंका खरी ठरली तर न्यू इंडिया टाइम्सच्या उद्याच्या क्राईम वॉच कॉलमसाठी एखादी फर्स्ट हँड एक्सक्लुझिव्ह स्टोरी हाताला लागायची शक्यता होती. तसं झालं ना तर साला अय्यर एकदम खुश होऊन जाणार होता. सिन्हाला भेटण्याचा विचार रद्द करून मी सुद्धा त्या चौघांच्या पाठोपाठ हॉलमधनं बाहेर पडलो.
हॉटेलच्या आवारात येऊन मी इकडे तिकडे नजर फिरवली तर आवारात पार्क केलेल्या कार्सपैकी एका चंदेरी रंगाच्या होंडा सिटीच्या ड्रायव्हिंग सीटवर तो तरुण बसला होता आणि त्याचे ते 3 साथीदार कारच्या मागच्या सीटवर बसले होते. पुढच्या क्षणी कार स्टार्ट झाली आणि हॉटेलच्या मेनगेटच्या दिशेनं धावायला लागली. मीही एका बाजूला उभ्या केलेल्या माझ्या पल्सरकडे धावलो. एकाच किकमध्ये मोटरसायकल स्टार्ट करून मेन गेटमधून बाहेर पडलेल्या होंडा सिटीच्या मागोमाग मी सुद्धा मेन गेटमधनं बाहेर पडलो. कारमध्ये बसलेल्या कोणाला संशय येऊ नये म्हणून मी पुढे धावणाऱ्या कार आणि माझी मोटरसायकल यामध्ये बरंच अंतर राखलेलं होतं. रात्रीचा 1 वाजला होता. रस्ता एकदम निर्मनुष्य होता. अधूनमधून एखादी कार आम्हाला पास करून जात होती तेवढीच. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट झाडी होती, त्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या स्ट्रीट लाईटचा प्रकाशसुद्धा फार क्षीण वाटत होता. अचानक पुढे धावणाऱ्या होंडा सिटीचा स्पीड कमी होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. मीही माझ्या पल्सरचा वेग कमी केला. काही अंतर त्याच संथ गतीनं कापल्यावर अचानक समोरची कार रस्ता सोडून बाजूला असलेल्या एका भल्या मोठ्या झाडाखाली जाऊन थांबली. त्या तरुणाला आपला पाठलाग होतोय असा संशय तर आला नसावा. तसं असेल तर त्याचा संशय दूर करण्याचा एकच मार्ग होता, न थांबता तसंच पुढे निघून जाणं. मी पल्सरचा वेग वाढवला. झाडाखाली उभ्या असलेल्या होंडा सिटीच्या जवळ येताच मी पुन्हा एकदा वेग काहीसा कमी केला आणि माझ्या मोटरसायकलच्या हेडलाईटचा प्रकाश होंडा सिटीच्या मागच्या भागावर टाकला. हेडलाईटचा प्रखर प्रकाश कारच्या नंबर प्लेटवर पडला. कारच्या त्या नंबरची मी मनातल्या मनात नोंद घेतली आणि पुन्हा पल्सरचा वेग वाढवला. काही अंतरावर आल्यावर मी पल्सर थांबवली आणि खिशातनं डायरी काढून होंडा सिटीचा नंबर नोंद करून टाकला. डायरी खिशात ठेवून मी सुद्धा माझी पल्सर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली उभी केली आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांचा आडोसा घेत पुन्हा मागे आलो. होंडा सिटी अजूनही त्याच ठिकाणी उभी होती. तो तरुण आणि त्याचे ते 3 साथीदार कारमधनं उतरून कारच्या जवळ थांबले होते. चौघेही कारकडे पाठ करून उभे होते. त्यांची नजर रस्त्याकडे होती. मी पावलांचा आवाज होणार नाही याची काळजी घेत ज्या झाडाखाली ते उभे होते त्या झाडामागे येऊन थांबलो. त्यांचं बोलणं आता मला स्पष्टपणे ऐकू येत होतं. उंच दणकट शरीराचा माणूस त्या तरुणाला विचारत होता, तुम्हाला खात्री का साहेब तो जेवायला थांबणार नाही? हो, तो तरुण म्हणाला. त्यांनी 9 वाजता डिनर घेतलं आहे. फार फार तर तो 1 कप कॉफी पिईल किंवा एखादा पेग व्हिस्की घेईल. मला वाटतं आत्तापर्यंत तो हॉटेलमधनं बाहेर पडला असेल. नाही, म्हणजे डिनर संपण्यापूर्वी तो हॉटेलमधनं बाहेर पडणार का? हा प्रश्न बुटक्यानं केला होता. होय, तो तरुण ठाम स्वरात म्हणाला. तो एवढ्यात येईल. तुम्ही लोक उगाच चिंता करताय. डिनर संपवून लोक या रस्त्याने यायला सुरुवात होईल तोवर आपण आपलं काम पूर्ण केलेलं असेल आणि ती सगळी जबाबदारी आता तुमच्यावर आहे. एवढं बोलून तो तरुण कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने इग्निशन ऑन केलं. त्यांच्या बोलण्यावरनं ते कोणाची तरी वाट बघत थांबले होते हे उघड होतं, पण कोणाची? आणि ह्या रस्त्यावर वर्दळ सुरू होण्यापूर्वी त्यांना कुठलं काम पूर्ण करायचं होतं? विचार करता करता अचानक माझ्या मनात एक शंका चमकून गेली. हे लोक त्या पॉप सिंगर रॉजर डिकास्टाबद्दल तर बोलत नसावेत. ह्या रस्त्यावर त्याला एकटं गाठून त्याचा प्राण वगैरे घ्यायची तर ह्यांची योजना नसावी. मनात आलेल्या ह्या शंकेनं मी काहीसा अस्वस्थ झालो. हॉलमध्ये बसलेला असताना त्या तरुणाचं रॉजरकडे इशारा करत आपल्या साथीदारांना काहीतरी सांगणं आणि त्या साथीदारांचं रॉजरकडे लक्षपूर्वक बघणं, ह्या सगळ्याचा संबंध लावायचा तर माझी शंका खरी असावी असं मला वाटायला लागलं होतं. काय करावं? पुन्हा हॉटेलवर जाऊन रॉजरला या सगळ्याची कल्पना द्यावी का? कदाचित तो अजून हॉटेलमधनं बाहेर पडला नसेल किंवा पडला असला तरी इथे पोचण्याआधी मध्ये कुठेतरी त्याला गाठता येईल. नेमकं काय करावं ह्याचा मी विचार करत असताना होंडा सिटी तशीच रिव्हर्समध्ये झाडाखालून बाहेर पडून पुन्हा रस्त्यावर गेली होती आणि रस्त्याच्या मधोमध रस्ता अडवल्यासारखी उभी राहिली होती. कारच्या आतल्या भागातली डीम लाईट बंद होती, त्यामुळे कारच्या आतल्या भागात अंधार पसरला होता.
मी काहीसा गोंधळून होंडा सिटीकडे बघत असताना हॉटेलच्या दिशेकडनं एक कार येत असलेली दिसली. ती लाल रंगाची एक स्पोर्ट्स कार होती. ती कार रस्ता अडवून उभ्या असलेल्या होंडा सिटीजवळ येऊन थांबली. मी झाडाआडून किंचित पुढे येऊन त्या लाल रंगाच्या स्पोर्ट्स कारकडे बघितलं तर ड्रायव्हिंग सीटवर रॉजर बसला होता. रॉजरनी इकडे तिकडे बघितलं, मग तो जोरजोरात हॉर्न वाजवायला लागला. त्यावेळी होंडा सिटीच्या मागच्या सीटवरनं ते गुंडासारखे दिसणारे तिघेजण खाली उतरून रॉजरच्या कारजवळ आले. रॉजरला बहुतेक धोक्याची जाणीव झालेली असावी. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भीतीचे भाव मला स्पष्टपणे दिसले. पण त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरलं आणि कार रिव्हर्स गिअरमध्ये घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याचा तो प्रयत्न सफल झाला नाही. त्या उंच दणकट व्यक्तीनं कारच्या खिडकीतनं हात घालून इग्निशन कट केलं आणि चावी काढून घेतली. तो तरुण मात्र होंडा सिटीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून राहिलेला होता. कारमध्ये अंधार असल्यानं बाहेरनं अर्थात तो कोणाला दिसतही नव्हता. चावी काढून घेताच त्या उंच दणकट माणसानं ड्रायव्हिंग सीटच्या बाजूचं दार उघडलं आणि घाबरलेल्या रॉजरला खेचून कारच्या बाहेर काढलं. आणि मग त्यांनी आणि त्या बुटक्या मजबूत शरीरयष्टीच्या गुंडानं कसलंही स्पष्टीकरण न देता रॉजरला लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. रॉजरला या गुंडाच्या तावडीतून कसं वाचवावं याचा विचार करत मी झाडाच्या आड उभं राहून सगळा तमाशा बघत होतो. रॉजरला वाचवण्यासाठी पुढे होऊन त्या तिघांशी लढणं मला शक्य नव्हतं. त्यासाठी एखाद्या युक्तीचा वापर करायला हवा होता. दणकट आणि मजबूत शरीरयष्टीचे ते दोघेही गुंड कसलीही दया माया न दाखवता रॉजरवर लाथा बुक्क्यांचा वर्षाव करत होते आणि तसं करता करता त्याला धमकीसुद्धा देत होते. खबरदार साले, तो उंचेला गुंड म्हणत होता. देख, फिर कभी नताशा से मिलने की कोशिश की ना तो याद रखा. फिर कभी तूने नताशा से मोहब्बत जताने की कोशिश की या तो उसके आसपास भी नजर आया तो हम तुझे चीर के रख देंगे, क्या समझे. बिचारा रॉजर त्यांना ना प्रतिकार करत होता ना त्यांच्या धमकीला कसलं उत्तर देत होता. तो फक्त मुकाट्यानं मार खात होता. कदाचित ह्या अनपेक्षित हल्ल्यानं तो एकदम गांगरून गेलेला असावा. ते गुंड देत असलेल्या धमकीवरनं एक गोष्ट स्पष्ट झाली होती की हा सगळा प्यार मोहब्बतचा मामला दिसत होता. बहुतेक हा रॉजर नताशा नावाच्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम करत होता आणि कारमध्ये बसलेल्या तरुणाला ती गोष्ट अजिबात मान्य नव्हती आणि म्हणून रॉजरला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हे भाडोत्री गुंड हाताशी धरले होते. रॉजर आता रस्त्यावर आडवा पडला होता आणि तरीसुद्धा ते गुंड थांबायला तयार नव्हते. त्यांचा तो तिसरा साथीदार कारची मोडतोड करून आता त्यांच्या मदतीला आला होता आणि तिघेही मिळून खाली पडलेल्या रॉजरला तुडवत होते. रॉजरला वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं. आणखीन वेळ घालवला तर त्याच्या जीवावर बेतू शकत होतं. मी क्षणभर विचार केला आणि झाडाच्या आड उभं राहून जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. हेल्प, हेल्प, वाचवा, वाचवा. 3-3 गुंड मिळून एका माणसाला जीवे मारायचा प्रयत्न करतायत. पोलीस, पोलीस, अरे पोलिसांना कळवा कोणीतरी. त्या शांत नीरव वातावरणात माझ्या ओरडण्याचा आवाज त्या तिघा गुंडांपर्यंत पोचला होता. आजूबाजूला कुणीही नाही अशा समजुतीत असणारे ते गुंड माझ्या त्या अनपेक्षित आवाजानं एकदम दचकल्यासारखे झाले आणि कावरे बावरे होऊन आवाजाच्या दिशेनं बघायला लागले. मला हे अपेक्षित होतं म्हणून मी आरडाओरड करत मागे मागे सरकत जास्त अंधार असलेल्या भागात आलो. मी त्यांच्या दृष्टीला न पडणं हे माझ्या हिताचं होतं. चला बा झालं, चला. अचानक कारमध्ये बसलेल्या त्या तरुणाचा आवाज माझ्या कानात शिरला. आपल्या भाडोत्री गुंडांना उद्देशून तो म्हणत होता, आजच्या पुरतं एवढं पुरेसं आहे. त्यातूनही काही धडा त्यांनी घेतला नाही तर मग बघू. हा वाक्य बस. असं म्हणत त्या गुंडानं खाली पडलेल्या आणि वेदनेनं काढणाऱ्या रॉजरच्या बरगडीत एक जोरात लाथ घातली. साल्या ही लास्ट वॉर्निंग आहे समजा. परत जर का तू त्या नताशा मॅडमला भेटायचा प्रयत्न केला ना, गाठ आमचीशी बॅट आहे तुझी. बोलता बोलता त्यांनी आणखीन एक लाथ घातली. मग ते तिघेही गुंड कारमध्ये बसले आणि ते बसताच होंडा सिटी भरधाव वेगानं तिथनं निघून गेली. होंडा सिटीचे टेल लॅम्प पूर्णपणे दिसेनासे झाल्यानंतर मी झाडामागून बाहेर पडलो आणि धावत रॉजरकडे गेलो. तो अजूनही तसाच रस्त्यात पडलेला होता.
त्याचा चेहरा रक्तानं माखला होता, अंगावरच्या कपड्यांची दुर्दशा झाली होती, पण शरीरावर कुठे जखम दिसत नव्हती. बहुतेक मुका मार बसलेला असावा आणि विशेष म्हणजे एवढा मार खाऊनसुद्धा त्याची शुद्ध हरपली नव्हती. मी आधार देऊन त्याला उठवलं आणि त्याच्या कारच्या मागच्या सीटवर बसवलं. त्याच्या शेजारी बसत रुमालानं त्याचा रक्तानं माखलेला चेहरा पुसला. त्याच्या कपाळाला एक जखम झाली होती. बहुतेक खाली पडताना रस्त्यावर त्याचं डोकं आपटलेलं असावं. मग तोच रुमाल मी पट्टीसारखा त्या जखमेवर बांधला. एवढं होईपर्यंत रॉजरनं स्वतःला सावरलं होतं. त्यांनी काहीशा क्षीण आवाजात विचारलं, तुम्हीच आरडाओरडा करून त्या बदमाशांना पळवून लावलं होतं? हो. थँक्यू. रॉजर कृतज्ञ नजरेनं माझ्याकडे बघत म्हणाला, थँक्यू व्हेरी मच मिस्टर विक्रम. माझं नाव विक्रम राजे आहे, मी त्याला सांगितलं. थँक्यू मिस्टर विक्रम. अहो, आज तुम्ही नसतात तर. हे बघा, जे काही आभार वगैरे मानायचं असेल ना ते नंतर माना. त्याचं बोलणं मध्येच तोडत मी म्हणालो, हे बघा, या क्षणी तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुम्ही असं करा, सीटवर मान टाकून शांतपणे पडून राहा. माझी बाईक मी जवळ उभी केली आहे, ती घेऊन येतो मी. रॉजरला आणखीन काही बोलायची संधी न देता मी कारमधनं बाहेर पडलो आणि धावत माझ्या पल्सरच्या दिशेनं गेलो. 5-1 मिनिटात मी पल्सर घेऊन रॉजरच्या कारजवळ आलो. पल्सर स्टँडला लावून मी पुन्हा आधार देत रॉजरला कारमधनं उतरवलं. तुम्हाला माझ्या मागे बाईकवर बसता येईल ना, मी त्याला विचारलं. रॉजरनं स्वतःला आता बऱ्यापैकी सावरलं होतं. तसं हालचाल करताना त्याला बऱ्याच वेदना होत असाव्यात हे त्याच्या चेहऱ्यावरनं लक्षात येत होतं, पण त्याला इलाज नव्हता काही. हां, येईल, रॉजर माझ्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाला. गुड म्हणत मी किक मारली, पल्सर स्टार्ट केली. त्याला सांगितलं, बसा मागे. रॉजर माझ्या मागे बसला. त्यांनी दोन्ही हातांनी माझे खांदे घट्ट पकडले. आता सांगा, कुठे जायचं आहे? तुमच्या घरी जायचं आहे का एखाद्या डॉक्टरकडे जाऊयात? नाही, तुम्ही मला हॉटेल अजंठाला सोडा, तिथे डॉक्टरची व्यवस्था होऊ शकेल, रॉजर क्षीण आवाजात म्हणाला. मी ओके म्हणत क्लच सोडला आणि पल्सर पुन्हा अजंठा पॅलेसच्या दिशेला वळवली. रॉजरची लाल रंगाची स्पोर्ट्स कार तशीच बेवारशासारखी रस्त्यात पडली होती. त्या गुंडांनी तिची अगदी वाईट अवस्था केली होती. ती कार चालण्याच्या अवस्थेत नव्हतीच आणि म्हणूनच ती चोरीला वगैरे जायची अजिबात शक्यता नव्हती. अजंठाकडे जाताना हे सगळं मी रॉजरला सांगत होतो. श्रोतेमित्र हो, हा होता निमित्त मात्र ह्या कादंबरीचा पहिला भाग. सुरेश वैद्य लिखित निमित्त मात्र या कादंबरीचा दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.